विधानसभेतील पराभवानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला मनसेचे सगळे महत्त्वाचे नेते हजर राहतील। महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊतांनी केलेलं होतं आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच मनसेवर आता पक्षाचं चिन्ह आणि मान्यता नष्ट होण्याची टांगती तलवार आहे। यावर सुद्धा या बैठकीमध्ये खलबतं होऊ शकतात। तर विधानसभेतील पराभव झाल्यानंतर आज मनसेची महत्त्वाची बैठक पार पडतीये। महत्त्वाचे अनेक मुद्दे समोर असतानाच पुढे या संदर्भात पक्षाची भूमिका कशी असणार या संदर्भात सुद्धा रणनीती आखली जाऊ शकते। 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मनसेचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला हजर राहतील। पुरेशा मतांअभावी पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द होण्याची शक्यता असतानाच आता ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, आपण पाहतोय अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि विधानसभेमध्ये खास करून पराभव झालेला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची आजची बैठक नेमकी कशी महत्त्वाची आहे? वर्षा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे। बैठकीचं मुख्य कारण ते आहे म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला जे अपयश आलेलं आहे याबाबतीत चर्चा जी आहे ही होईल आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका याबाबतीत सुद्धा जी आहे ही चर्चा केली जाऊ शकते। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झालेला आहे, अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झालेला आहे, या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत, कुठे कमी पडलोय, या सगळ्यांची चाचपणी जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं केली जाऊ शकते। त्याचसोबत ज्या ठिकाणी अपेक्षित यश आलं नाही आहे किंवा मताची टक्केवारी घसरलेली आहे या ठिकाणी मनसेकडनं काही अंतर्गत बदल सुद्धा केले जाऊ शकतात किंवा त्या बदलांवरती चर्चा जी आहे ही आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नेते करतील। दुसरीकडे मनसेला एकूण मतदान जर आपण पाहिला तर 30% जी आहे ही घसरलेली आहे, त्यामुळे मनसेचं चिन्ह सुद्धा आता धोक्यात आहे। या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेत्यांसोबत करणार आहेत। दुसरं म्हणजे संजय राऊतांनी काल एक महत्त्वाचं विधान केलंय। ते विधान असं आहे की मराठी पक्षांनी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। त्यामुळे कालच्या निकालांनंतर या निकालांनंतर ज्या पद्धतीच्या चर्चा आहेत की या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। या बाबतीत काही वेगळी चर्चा आज मनसे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत करतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। या चर्चेकडे कशा पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाहतायत हे सुद्धा अधिक पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये जो पराभव झालेला आहे या पराभवाचा आढावा घेतील आणि महानगरपालिकेच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत किंवा काही बदल आहेत का याबाबतीत ते मनसे नेत्यांना काय सूचना देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।